या माणसाने 1 लिटर पेट्रोलमध्ये 176 किलोमीटर ॲव्हरेज देणारं गाडीचं इंजिन बनवलंय। आपण टू व्हीलर गाडी घेताना सर्वात आधी गाडी ॲव्हरेज किती देते हे चेक करतो, कारण पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत। पण या प्रॉब्लेमवर सोल्युशन ठरू शकतं प्रयागराजमधील शैलेंद्र गौर यांनी बनवलेलं 6 स्ट्रोक गाडीचं इंजिन। त्यांनी गेले 20 वर्ष या प्रोजेक्टवर काम केलंय आणि यासाठी त्यांनी त्यांची प्रॉपर्टी, घर, दुकान हे सर्व विकलंय। पण शेवटी त्यांनी कमाल करून दाखवली व या इंजिनचे नुकतेच 2 पेटंट त्यांच्या नावावर रजिस्टर झालेत। आता त्यांनी 1 लिटर पेट्रोलमध्ये 176 किलोमीटर चालणारं इंजिन कसं काय बनवलं, तर शैलेंद्र गौर यांना लहानपणीपासूनच मेकॅनिकल गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता व 1983 मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये सुद्धा त्यांना जॉबची ऑफर आली होती। पण त्यांनी MNNIT व IIT BHU यासारख्या ठिकाणी काम करायचे ठरवले आणि या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की टू व्हीलर गाड्यांचे 4 स्ट्रोक इंजिन हे 30% फ्यूल यूज करत आहे, बाकीचे 70% पेट्रोल हे वेस्ट जात आहे। आणि या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी त्यांनी 2017 मध्ये TVSच्या 100 cc गाडीच्या इंजिनला मॉडिफाय केलं आणि 4 स्ट्रोक ऐवजी 6 स्ट्रोकचं इंजिन त्यांनी तयार केलं। आणि चमत्कार म्हणजे जे इंजिन आधी फक्त 30% फ्यूल यूज करत होतं ते तब्बल 70% पर्यंत फ्यूल यूज करायला लागलं आणि यामुळेच 1 लिटरमध्ये 176 किलोमीटर ॲव्हरेज देणारं इंजिन बनलं। पण या गोष्टीला व शैलेंद्र गौर यांनी केलेल्या कामाला इंडियन मीडियाने कुठे स्थान दिलेलं नाहीये, म्हणून त्यांनी केलेल्या या इन्व्हेन्शनला आपल्याला सरकारपर्यंत व मोठमोठ्या कंपन्यापर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून गरिबांच्या खिशावर पडणारा भार थोडाफार कमी होईल। म्हणून या रीलला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टावर पाहत असेल तर फॉलोसुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।